आपण ही गोष्ट बघितलेली. हे तुमचं कंटेनर आहे. आता असा कंटेनर आला, ठीक आहे, असा कंटेनर आहे. या कंटेनर मध्ये काय म्हणतो मी, हे सेम फ्लुइड आहे. हे काय तुमचा सेम फ्लुइड आहे. सेम फ्लुइड म्हटलं तर तुम्हाला इथून इथपर्यंत मी सपोज हाईट काय म्हटलं एच, इथून इथपर्यंत हाईट काय म्हटलं मी एच. तर मला काय कळालं, सेम लिक्विड सेम हाईट प्रेशर विल बी सेम. म्हणजे इथला प्रेशर आणि इथला प्रेशर कसं राहील, सेम राहील. इथला पण प्रेशर सेम राहील, कारण सेम लिक्विड सेम हाईट प्रेशर विल बी सेम. आपल्याला कळालं का, डाऊट आहे. मग इथून जर मी विचारलं याची डेन्सिटी, जर मी म्हटलं रो आहे, याची डेन्सिटी काय रो आहे, याची डेन्सिटी रो आहे, तुम्ही काय म्हणशाल, इथला जर मी ए पॉईंट म्हटलं, याला बी पॉईंट म्हटलं आणि याला सी पॉईंट म्हटलं, तर तुम्ही काय म्हणशाल, प्रेशर ऍट पॉईंट ए बरोबर काय प्रेशर ऍट पॉईंट बी बरोबर काय प्रेशर ऍट पॉईंट सी. काय असेल रे, वरती काय ऍटमॉस्फेअर आहे म्हणून काय लिहिणार P0, खाली काय म्हणणार रो जी एच, खाली काय म्हणणार रो जी एच. कळालं का. आता सिमिलर मध्ये मी काय बोललो, सिमिलर मध्येच मी असं बोललो की आता मी काय केलं, एक कंटेनर घेतलं, या कंटेनर मध्ये फ्लुइड घेतलं, पण आता दोन्ही साईडला मी यू शेप नाही, आता काय दुसरा यू शेप मध्ये काय होत होतं, एका लिंब मध्ये हाईट जास्त होतं आणि एका लिंब मध्ये कमी हाईट होतं, त्याच्यानुसार आपण हाईट मेजर करतो. इथं मी असं म्हटलं बघा, इथं इथून दुसरा फ्लुइड चालू झाला, इथं दुसरा फ्लुइड चालू झाला, मग मी त्याला असं गोल गोल दाखवतो. म्हणजे आता काय दोन डिफरंट फ्लुइड झाले, बरोबर की नाही. आता काय झालं, दोन डिफरंट फ्लुइड झाले. सपोज इथून इथपर्यंत आहे सपोज H1, इथून इथपर्यंत आहे सपोज H2, बरोबर की नाही. H1 आणि H2. आता काय कळालं, प्रॉब्लेम झाला. कालपर्यंत आपल्याला कळत होतं असं जर फ्लुइड असेल, असं जर लिंब होता, तर मी म्हणायचो काय, इथून जर फ्लुइड असा असेल तर मी काय करत होतो, इथून जिथून एक कट करतो तिथून काय करतो, आडवी रेष मारतो. आता इथं कुठं आडवी रेष मारणार, इथं प्रॉब्लेम झाला. काय लक्षात आलं, पण इथं लक्षात आलं, ते हॉरिझॉन्टल एकाच ठिकाणी आले. मग कुठं पण घ्या, इथं घ्या, इथून आलं प्रेशर आणि इकडून आलं प्रेशर कसं राहील, सेम राहील. काय डाऊट आहे, इकडून आलं प्रेशर आणि तिकडून आलेलं प्रेशर कसं राहील तुमचा, सेम राहील. काय डाऊट आहे कोणाला. म्हणून तुम्ही यासाठी काय लिहिणार, रो जी H2 रो जी H1, बरोबर की नाही. रो जी H2 बरोबर काय रो जी H1. मग काय झालं तुमचा रो, आता याला फक्त डेन्सिटी आता रो1 म्हणून काय रो2 म्हणून, याला रो1 म्हणून. तुमचं काय झालं, इकडचं जे इकडचं जे गेट कॅन्सल, म्हणजे रो1 H1 बरोबर काय रो2 H2 म्हणा, रो1 H1 काय रो2 H2. यासाठी काय करायचं कळालं, जेव्हा हॉरिझॉन्टल सर्कल दिसेल तेव्हा आपल्याला काय विचारायचं. दुसरा आता हा क्वेश्चन, या टाइपचा पण क्वेश्चन तुम्हाला डीपीपी मध्ये दिसणार आहे. काय केलं, आता काय झालं, प्रॉब्लेम झाला. काय प्रॉब्लेम झाला, इथं 3 लिक्विड झाले. आतापर्यंत किती लिक्विड होते, 2च. आता किती लिक्विड आले तुमचे 3. अशा प्रकारचं पण एक डीपीपी मध्ये क्वेश्चन आहे. मी सपोज याच्यामध्ये म्हटलं, मी याच्यामध्ये आहे वॉटर म्हणून काय म्हटलं मी डेन्सिटी ऑफ वॉटर, आणि ह्याला म्हटलं मी मर्क्युरी, ठीक आहे. याच्यामध्ये काय मर्क्युरी, आणि ह्या आहे तुमचं सपोज लिक्विड, डेन्सिटी ऑफ लिक्विड. कळालं. सपोज मी काय म्हटलं, हे सेम लाईटला इथून इथपर्यंत सपोज त्यांनी क्वेश्चन मध्ये मस्त फिरवलंय, इथं 4 आहे आणि इथं 6 आहे, ठीक आहे. 4 आणि 6 मीटर्स आहे.
आणि काय विचारलं तुम्हाला, डेन्सिटी ऑफ लिक्विड किती असेल हे प्रश्न आपल्याला विचारला. काय विचारलं तुम्हाला, डेन्सिटी ऑफ लिक्विड किती. क्वेश्चनची व्हरायटी. प्रॉब्लेम काय झाला, प्रॉब्लेम हा झाला. काय प्रॉब्लेम झाला, डेन्सिटी ऑफ लिक्विड काढायचं म्हणजे प्रॉब्लेम झाला आपल्यासाठी. कसं काढणार, तुम्ही म्हणणार काय करणार सर, रो जी रोयल जी जी काय हाईट असेल ते घेऊ. तो हाईट किती आहे तुमच्यासाठी, 10 आहे. दिसतो पण हा टोटल हाईट किती होईल ना, 6 4 दिलेले तर किती हाईट किती होऊन जाईल, 10 होईल ना. क्लिअर आहे सगळ्यांना. आता मी काय म्हणतो, मग मी काय केलं, सरळ लाईन मारून घेतले. मी काय करून घेतले, असे सरळ लाईन मारले, ज्याच्यामध्ये मला काय कळालं, सेम लिक्विड सेम हाईट प्रेशर विल बी सेम. सेम लिक्विड सेम हाईट प्रेशर विल बी सेम. ही लिक्विड सेम झाले ना, वरच्याने लिक्विड सेम आहे, खालचे लिक्विड सेम आहे. मी त्या पद्धतीने विचार केला, सेम हाईट सेम लिक्विड सेम हाईट. हा चला मग काय म्हटलं, मग विचार करूया. म्हणजे याला ए पॉईंट म्हणू आणि याला काय म्हणू आपण, बी पॉईंट. मग मी काय म्हटलं, प्रेशर ऍट पॉईंट ए बरोबर काय, प्रेशर ऍट पॉईंट बी बरोबर काय, प्रेशर ऍट पॉईंट ए बरोबर काय, प्रेशर ऍट पॉईंट बी. तर मग याला असा असा याला या पद्धतीने घेतलं. वरती थोडस वरती बी शिफ्ट केलं त्याला. चला प्रेशर ऍट पॉईंट ए बरोबर काय, प्रेशर ऍट पॉईंट बी. प्रेशर ऍट पॉईंट ए जर काढत असेल तर तुम्ही काय लिहिणार, प्रेशर ऍट पॉईंट ए जर काढत असेल तुम्ही काय लिहिणार, डेन्सिटी ऑफ मर्क्युरी. एकतर वरती काढणार ऍटमॉस्फिअर प्रेशर P0 आहे, प्लस काय करणार रो एम आहे, जी आहे हा, आणि काय 6 आहे. एवढं तर हाईट किती 6 आहे, इंटू काय 6 आहे. मी प्रेशर ऍट पॉईंट बी बोललो. प्रेशर ऍट पॉईंट बी जर मी विचार केला तर तुम्ही काय म्हणशाल, प्रेशर ऍट पॉईंट बी जर काढायचं तुम्ही काय म्हणशाल, या लिक्विडमुळे आता तुम्ही पास्कल्स लॉ शिकले. काय सांगितलं होतं पास्कल्स लॉ, त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की जिथे प्रेशर लावणार तो प्रेशर ऍज इट इज सगळीकडे ट्रान्सफर होणार आहे. म्हणजे या लिक्विडमुळे जो काही प्रेशर तयार होणार तो पूर्ण शेवटपर्यंत ऍज इट इज पाठवणार आहे. म्हणून आपण काय करूया, ते ऍड करूया, त्यासाठी काढून घेऊ. म्हणून काढलं मी P0 म्हटलं, प्लस काय रोयल आहे आणि काय किती आहे, हा जर टोटल 10 दिलेला आहे आणि हा जर किती दिले तुम्हाला 6 दिलंय, असं दिलंय. म्हणजे तुम्हाला कळलं नाही किती होऊन जाईल, 4 ना. हे जर 6 दिलं आणि इकडे 10 दिले तर 100% किती होऊन जाईल, 4 होऊन जाईल. इंटू सॉरी प्लस हा प्रेशर घेतला ऍज इट इज सगळीकडे, रो जी हा राहिला, जी राहिला, रो जी इंटू 4 बरोबर की नाही. प्लस करायचं आहे कोणता रे, आता कोणामुळे, मर्क्युरीमुळे. आता कोणामुळे, मर्क्युरीमुळे. आता मर्क्युरीसाठी काय लिहिणार मग तुम्ही, रो मर्क्युरी बरोबर की नाही, रो मर्क्युरी इंटू किती रे, जी करणार. आणि एच किती रे 6 आहे. काय डाऊट आहे, समजलं. आता एवढं तर कळलं तुम्हाला, काय कळालं. आता हे काय मर्क्युरी लिहिलं, हे मर्क्युरी झालं, हे काय वॉटर आहे, सॉरी हे काय वॉटर आहे. फक्त व्हॅल्यू टाकायचे आणि सॉल्व्ह करायचंय, व्हॅल्यू टाकायचं आणि सॉल्व्ह करायचंय. हा आणि हा P0 तर दोघांमध्ये कॉमन येणार आहे असा, मग हा P0 असंही उडून जाणार आहे. हा P0 काऊन जाईल, उडून जाईल ना, हा P0 उडून जाईल. मर्क्युरीचं किती 13,600, जी किती 10 आहे, इंटू किती 6 आहे. हे किती लिक्विडचं काढायचंय, जी किती 10 आहे, गुणिले किती 4 आहे, अधिक वॉटरचं किती 1000 आहे, जी किती 10 आहे, गुणिले किती 6 आहे. बस अननोन काय राहिलं तुमचं आता, बाकी सगळं तुम्हाला जमलं. काय बोला पटकन, काय कन्फ्युजन होतंय, काय मर्क्युरी आणि हा तुम्हाला काय अडचण याच्यात, तुम्हाला काय अडचण आली याच्यात, होत नाही का असं. हा बघा आपण इथं घेतलेले, आपण इथून नाही मोजलंय. मूर्खांनो तुम्ही हे विचार करतायत, मला हे हाईट पाहिजे ना, इथून एवढी हाईट किती आहे, किती राहील, म्हणून 6 घेतलं ना. हा वॉटर आहे ना, हा वरती जो गेलेला आहे तो काय, अजून काय प्रश्न आहे, मला सेम लिक्विड सेम हाईट. तुम्ही चला जाऊ द्या, कळालं का आता. 13,600 हे पुढचं किती होणार, 13
0.6 गुणिले किती 10⁻³ गुणिले किती 6 बरोबर काय डेन्सिटी ऑफ लिक्विड राहील डेन्सिटी ऑफ लिक्विड इंटू किती 40 प्लस किती 10⁻⁴ आहे इंटू किती 6 आहे हा किती 13.6 म्हणजे किती होऊन जाईल रे इथे गेला 10⁻³ झाला हा 10⁻³ आणि 8 10 झाला किती झाला 10⁻⁴ झाला 8 10⁻⁴ आहे 8 10⁻⁴ आहे म्हणजे किती होऊन जाईल रे जाऊ दे याला असंच करा 13.6 गुणिले किती 10⁻⁴ इंटू किती 6 ने मल्टिप्लाय करून घ्या आणि मला फक्त काय करायचंय हा इकडे आणायचा आहे 13.6 गुणिले किती 10⁻⁴ गुणिले किती 6 मायनस किती 10⁻⁴ इंटू किती 6 बरोबर किती रॉयल इंटू किती 40 हा इथून काय होणार 6 इंटू 10⁻⁴ कॉमन निघून जाईल 6 इंटू 10⁻⁴ कॉमन निघाला काय राहिलं तुमचं 13.6 इथं काय होऊन जाईल वजा 1 आणि या साईडला किती रॉयल आहे इंटू किती 40 आहे म्हणजे किती होऊन जाईल 6 गुणिले किती 10⁻⁴ आहे 13.6 मधून गेला किती राहिले 12.6 बरोबर किती डेन्सिटी ऑफ लिक्विड इंटू किती 40 आहे हा 40 इकडे मल्टिप्लाय इकडे त्यांनी काय जाईल डिवाइड येऊन जाईल काय डाऊट आहे हा एक झिरो गेला म्हणजे 10⁻³ झाला मग 6 ने डिवाइड करायचं 4 1 4 उरले किती 2 हा उरले किती 2 4 चौक 16 4 पंचे 20 होऊन जाईल ना 4 पंचे 20 हे कळालं का 4 1 4 उरले 2 4 पंचे 20 मग 1.5 इंटू किती 10⁻³ इंटू किती 12.6 बरोबर काय डेन्सिटी ऑफ लिक्विड पुढचा कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे तर तुम्हाला जमून जाईल काय डाऊट आहे कळालं का या प्रकारचा पण तुम्हाला डीपीपी मध्ये क्वेश्चन दिसणार याच्यामध्ये आपण काय केलं 3 लिक्विड घेतल्या ठीक आहे पटकन घ्या